राजघराण्यातली माणसं म्हणजे ती सामान्य माणसामध्ये जातील का? स्वतःच्या पायावर स्वतः तुम्ही इंडिपेंडेंटली उभा राहायला बरोबर पाहिजे. बरोबर. जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा तुम्ही जाणार आहात, युवकांसाठी काय डोक्यात आहे तुमच्या? शिवाजी भाऊ पण जेव्हा आमदारकीला सामोरे गेले त्यांनी पण हाच दृष्टिकोन ठेवला होता. तर तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय जिल्हा परिषदेमध्ये? माझी फील्ड पूर्ण वेगळी होती बरोबर. आणि मी एकदम राजकारणात आले. ॲडव्होकेट हेमंत कोलेकर हे इथले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मागच्या टर्मचे, पण त्यांना यावेळी पक्षानं थांबायला सांगितलं आणि तुम्हाला संधी दिली. खूप भीती वाटत होती. तुम्हाला अडचणी काय आल्या? आव्हानं आलीच असतील. पहिली टर्म होती तुमची, लोकनियुक्त सरपंच म्हणून तुम्ही पहिल्यांदा होता. ग्रामीण भागामध्ये आजही राजकारणाकडे बघण्याचा महिलांचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही थोडासा निगेटिव्ह आहे. ही प्रेरणा कुठनं मिळाली की आता आपण गावातनं काम थोडंसं वाढवून आपण मतदारसंघामध्ये जाऊया? आपलं मॅडम नेसरीकर घराणं या भागामधलं प्रतिष्ठित नेसरीकर घराण्याचा वारसा काय आहे? नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. जिल्हा परिषदेची रणधुमाळी दिवसेंदिवस पेटत चाललेली आहे, हलकी पेटायला लागलेली आहे आणि कारभारी जोमानं त्वेषानं मैदानामध्ये उतरलेले आहेत. हार जीत पराभव या सगळ्यांची चर्चा आतापासून होताना दिसते, परंतु या सगळ्यामध्ये मी जाऊन जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांना भेटतो आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्व तुमच्यासमोर उलगडून दाखवतो आहे. सध्या मी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे आणि माझ्यासोबत आत्ता सध्या आहेत गिरिजादेवी शिंदे नेसरीकर घराण्याचा वारसा त्या जपत आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठी त्या रणांगणात उतरलेल्या आहेत. आज मी त्यांच्याशी बोलणार आहे. मॅडम, तुम्ही पहिल्यांदा मला वेळ दिला त्याबद्दल आपलं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागत करतो डिजिटल कोल्हापूरमध्ये. थँक्यू. मी नेहमीच कुणाशी गप्पा मारताना किंवा कुठल्याही उमेदवाराशी किंवा कुठल्याही व्यक्तिमत्वाशी बोलताना त्या व्यक्तिमत्वाची जडणघडण ही त्याच्या बालपणापासून झालेली असते. मी तुमच्या बालपणाकडे जाईन. आपलं राजघराणं आहे, तो राजशिष्टाचार वगैरे सगळं तुम्ही बघितलेला आहेत. कसं बालपण गेलं तुम्ही, कसा वाढलात तुम्ही? तसा एक माझा जन्म देशमुख घराण्यात झालेला आहे. अच्छा. संस्कृती जपत, आपले संस्कार पाळत किंवा हे आपल्या परंपरा जपतच आमची जडणघडण झालेली आहे. बरोबर. त्याचबरोबर शैक्षणिक वारसा पण मिळालेला अच्छा. आहे आणि शैक्षणिक वारशाबरोबर पहिल्यापासूनच अशी सुरुवात झाली होती, करंटली उभा राहायला पाहिजे, हीच आम्हाला पहिल्यापासून शिकवण होती. अच्छा, मी थोडंसं पुढं जाईन. शिक्षण घेत असताना आता तुम्ही राजकारणात आलेला आहात, एक तर राजघराण्यातलं तुम्ही, त्या राजघराण्यातलं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिष्टाचार आणि तो सगळा तो एक जन्मजात आलेला एक तो रुबाब असतो, तो राजघराण्यामध्ये प्रत्येक असतोच. कारण ती शिस्त, तो शिस्तबद्धपणा हा वारशानं मिळालेला असतो. ते सगळं करत असताना कधी राजकारणात येण्याचा विचार केलात तुम्ही? त्यावेळी कधी केला होतात का, किंवा कॉलेजच्या जीवनात किंवा काय असं कधी? माझे माहेरचे पण एक पारंपरिक वारसा मिळाल्या वतनदार घरानंच आहे. बरोबर. त्याच्यामुळं नातेसंबंध असे पूर्वीपासूनच एक अशा पद्धतीचेच आहेत की बरोबर, राजकीय घराण्यांची. हां, राजकीय असतील किंवा एक सुसंस्कृत किंवा मोठ्या वतनदार घराण्याचे नातेसंबंध आहे. बरोबर. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा असा काही विचार केला नव्हता की इथेच लग्न होईल किंवा तिथेच होईल, पण जिथे होईल तिथे त्या वातावरणाशी समरस होण्याची पहिल्यापासूनच आम्हाला शिकवण होती. अच्छा. आपलं मॅडम नेसरीकर घराणं या भागामधलं प्रतिष्ठित नेसरीकर घराण्याचा वारसा काय आहे? नेसरीकर घराण्याकडं सरंजामशाही होती, म्हणजे हे नेसरी हे स्टेटच होता. ओके. आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्याशी निगडीत होतं. बरोबर. त्यांच्या अंडरच हे सरंजामशाही होती आणि त्यांचे सरदार म्हणूनच काम बघत होते. आणि जवळपास 38 गावं नेसरी स्टेटच्या अंडर होती. बऱ्याचदा मॅडम अशी चर्चा होते, मला त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे की राजघराण्यातली माणसं म्हणजे ती सामान्य माणसामध्ये जातील का, किंवा त्यांचं सामान्य माणसांचं काम त्यांनी कसं भेटायला जायचं? एकतर इतक्या मोठ्या घराण्यातली माणसं, गोरगरीब, वंचित, तळागाळातली माणसं तुमच्यापर्यंत येतील का? मग त्या निवडणुकीत कशा, असा प्रश्न उभा राहिला जातो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आम्ही राजश्री शाहू महाराज छत्रपती घराण्याशीच नाळ जुळलेली आहे. बरोबर. आणि शाहू महाराजांनीच बहुजन समाजासाठी किंवा दीनदुबळ्या लोकांसाठी त्यांची स्वतःची नाळ जुळली होती. आणि इथे पण आम्ही सगळेजण म्हणजे पूर्वीपासूनच वावरत असताना म्हणजे बहुजन समाजांशीच सर्वप्रथम नाळ जोडलेली आहे आणि त्यांच्यासोबतच त्यांच्या विचारांनी त्यांच्या भावना जपत किंवा त्यांच्या अडीअडचणीला उभा राहत आम्ही कायम काम करत आलेलो आहे. आणि तेच आम्ही लहानपणापासून पण बघत आलोय, इथं लग्न झाल्यावर पण आलोय, तर इथं पण तेच बघत आले. जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा तुम्ही जाणार आहात, युवकांसाठी काय डोक्यात आहे तुमच्या?
इथल्या या मतदारसंघातल्या? पहिल्यांदा जो स्थलांतर चालू आहे, नोकरी व्यवसायासाठी मुलांना बाहेर जायला लागतंय, ते थांबवून त्यांना मला वाटतं इथला बराच युवक मुंबईला जातात रोजगारासाठी. पुणे, गोवा बाहेरच जायला लागतं. बरोबर. इथं रोजगार उपलब्धच नाही आहेत. एक तर शेती जास्त असल्यामुळे शेतीपूरक व्यवसाय आहेत. बरोबर. आणि शिक्षण घेऊन त्यांना बाहेरच जायला लागतं. बरोबर. तर त्या दृष्टीने म्हणजे माझे प्रयत्न चालू राहणार की मुलांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच आपल्याच एरियामध्ये काम कसं मिळेल ह्यासाठी आग्रही आहे. आणि शिवाजी भाऊ पण जेव्हा आमदारकीला सामोरे गेले त्यांनी पण हाच दृष्टिकोन ठेवला होता आणि त्यांच्या प्रयत्नांना यश पण आलं आहे. आता 3 इंटरनॅशनल कंपन्या आपल्या चंदगड विधानसभेमध्ये येत आहेत आणि हा बराचसा जो आमच्या भागातल्या लोकांना बाहेर जाऊन काम करण्याचा जो प्रॉब्लेम होता तो लवकरच सॉल्व्ह होईल. तुम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल असं वाटते जिल्हा परिषदेमध्ये? हो, नक्कीच होणार. त्या अनुभवाचा प्रशासनाच्या नक्कीच होणार ना. इतके बारकावे अभ्यासाला मिळाले, छोट्या छोट्या गोष्टी, कारण माझी फील्ड पूर्ण वेगळी होती. बरोबर. आणि मी एकदम राजकारणात आले. अच्छा. मग ABCD पासून शिकण्यात आलं प्रशासनाचं काम. अगदीच सगळ्या बारीक गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे ते खूप त्याचा अनुभव म्हणजे त्याचा फायदा पुढे होणार आहे की ज्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या किंवा इथे काही चुका झाल्या किंवा मला समजल्या नाही त्या नक्कीच पुढे जाताना मला त्याचा फायदा टाळता येतील, काही चुका टाळता येतील किंवा नवीन गोष्टी काही शिकता येतील. तुमचं शिक्षण किती झालंय? माझं MSc झालं एन्व्हायरमेंटल सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये म्हणजे पर्यावरण शास्त्राचा तुम्हाला प्रचंडच अभ्यास आहे. त्याच अनुषंगाने मी एक प्रश्न विचारेन तुम्हाला. काय वाटतं तुम्हाला की अशी विकास कामं करताना तुमची भूमिका कशी असेल? कारण तुमचा निसर्ग संपन्न हा प्रदेश आहे म्हणून. नक्कीच निसर्ग संपन्न आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या भागाला पर्यटनासाठी खूप स्कोप आहे. बरोबर. त्यातच आमची ही नेसरी खिंड ही वीरांची खिंड आहे. बरोबर. प्रतापराव गुजरांचं स्मारक आहे. हो. तर त्याच्या अनुषंगाने आम्हाला पर्यटनाला जास्त म्हणजे स्कोप देता येईल. बरोबर. महत्त्वाचा प्रश्न मॅडम मला तुम्हाला विचारायचा, त्यावर तुम्ही अगदीच बोलाल. ॲडव्होकेट हेमंत कोल्हेकर हे इथले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे, म्हणजे मागच्या टर्मचे भारतीय जनता पार्टीचेच आहेत. पण त्यांना यावेळी पक्षानं थांबायला सांगितलं आणि तुम्हाला संधी दिली. ते पूर्ण ताकदीनं तुमच्याबरोबर आहेत असं वाटते तुम्हाला? कारण ते तुमच्यासोबतच आहेत अजूनही. नाही, नक्कीच पूर्ण ताकदीने सोबत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचा एक असा नियम आहे, म्हणजे असं एक शिष्टाचार आहे की प्रत्येक जण कार्यकर्ता म्हणून इथं राबत असतो आणि पक्षाने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करत. पक्षनिष्ठा पाळतं. हा, पक्षनिष्ठा पाळतं. लोकनियुक्त सरपंच होतात आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये आता गावातून मतदारसंघामध्ये फिरताना किंवा गावातून मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये येताना हा फार वास्ट मतदारसंघ आहे, मोठा मतदारसंघ. 28 गावं मला वाटते मतदारसंघामध्ये तुमच्या आहेत. ही प्रेरणा कुठून मिळाली की आता आपण गावातनं काम थोडंसं वाढवून आपण मतदारसंघामध्ये जाऊया? ही प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा असं कुठून मिळाली असं म्हणता येणार नाही. आधीपासूनच होतं की जेव्हा राजकारणात एंट्री करायची होती इच्छा, तेव्हा जिल्हा परिषदेपासूनच सुरुवात करायची अशी होती. पण त्याच्या आधी आमचे ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि महिला ओपन डिक्लेअर झालं आणि इथून लोकांच्या आग्रहास्तव मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीसाठी उभा राहावा असं खूप लोकांमधून आग्रह झाला. म्हणून आम्ही ह्याचा विचार केला आणि सरपंच पदासाठी उभारले. खूप भीती वाटत होती कारण गावात काम करताना पूर्वी कसं होतं, सगळ्यांना समान एक वागणूक दिल्या जायची. पण आता राजकारणात आल्यावर आणि ते पण गावापासून चालू केल्यावर पैकी दोघातला एक तरी नाराज होणार, हा मोठा प्रॉब्लेम फेस करायला लागणार होता. पण तरी लोकाग्रहास्तव मी सरपंच पदाला उभारले, निवडून पण आले आणि काम पण केलं. आता हे इलेक्शन डिक्लेअर झालं, जिल्हा परिषदेचं पण ओपन जनरल ओपन कॅटेगरी ओपन झाली, म्हणून आधीच इच्छा होती, मग ह्याच्यामध्ये उतरले आता. जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टींवर काम आपण करतो तो शिक्षण, आरोग्य, दवाखाने वगैरे या सगळ्या शाळांसाठी वगैरे काम सगळं सुरू असतं, रस्त्यांसाठी. या मतदारसंघामध्ये काम करताना मुळात मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीकडे येतो की तुम्ही काम करत असताना तुम्हाला अडचणी काय आल्या, आव्हानं आलीच असतील. पहिली टर्म होती तुमची, लोकनियुक्त सरपंच म्हणून तुम्ही पहिल्यांदा होतात. आव्हानं खूप आली खरं तर. म्हणजे आमच्या ग्रामपंचायत लेवलला काम करताना इथली जी आव्हानं होती ती सोपी होत गेली, कारण लोकांचा चांगला प्रतिसाद होता आणि एक प्रेम आमच्याबद्दल जे आहे लोकांचं
सहज लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि सहकार्य पण केलं. बरोबर. पण पुढे जसं आपल्याला निधीसाठी पुढची मागणी असते किंवा त्याचा पाठपुरावा असतो. आधी काय होतं की पहिल्यांदा असं वाटतं आपल्याला की नाही सहज होऊन जाईल, आपल्या खूप साऱ्या ओळखी असतात, वरती प्रत्येक पदांवर आपल्या पाहुण्यांपैकी कोणीतरी आहे. बरोबर. पण ते करत असताना प्रत्येक गोष्टीतून एका चेनमधून जायला लागते, ते फॉलो करायला लागतं. ते फॉलो करत जाताना मात्र खूप अडचणी येतात. मग ते अडचणी पार करत जेव्हा आपण पुढे जातो आणि त्या सगळ्या पार होतात आणि ते मान्यता होऊन येते, ते परत काम करताना जे बाकीच्यांचे राग रुसवे बरोबर गोष्टी आहेत त्या पार पडायला लागतात. म्हणजे मी सांगेन ना, म्हणजे जे काही आपण टेक्निकल गोष्टी आहेत किंवा फिजिकल एफर्ट्स आहेत ते ताकदीने आपण करू शकतो. बरोबर. पण लोकांना सांभाळत असताना बॅलन्स राखणं हा खूप मोठं आव्हान असतं. लोकांना सांभाळणं सगळ्यात कठीण काम, खूप मोठं आव्हान असतं. म्हणजे शिवाजीराव पाटलांची इथं तुम्हाला साथ फार गरजेची होती या सगळ्या ह्याच्यामध्ये. भाऊ जेव्हा आमदार नव्हते, जेव्हा ते ह्या मतदारसंघात काम करायचे, तेव्हा पण त्यांची खूप सहकार्य होतं. कारण त्यांचं आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी खूप जवळचे अगदीच निकटवर्ती आहेत ते. भागासाठी ते विकास निधी भरपूर आणायचेच, तेव्हा पण खूप सहकार्य होतं. मग त्यांचा त्या कामाचा जो झपाटा होता ते बघूनच असं वाटायचं की भाऊ आमदार व्हावेत, जेणेकरून आपल्याला जो अपेक्षित निधी आहे किंवा आपल्या डोक्यात जे विजन आहे गावासाठी काम करण्याचं ते पूर्ण होईल. कारण ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर खूप इच्छा होत्या ना की लगेच एका वर्षात मी तळ्याचं सुशोभीकरण, एका वर्षात मी नदी घाट बनवीन, एका वर्षात मला इथे गार्डन्स बनवायचे आहेत मुलांसाठी, कारण इथं बाग बगिचा नाही, किंवा स्ट्रीट लाईट्स पूर्ण रस्त्याला सोलर्स बसून जातील, असं जे एक असतं ते पूर्ण करण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस हा आपल्याला लागतो. तो आता ह्या शिवाजी भाऊंच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे. महिलांच्या मध्ये आरोग्याबद्दलची जागृती करण्याच्या संदर्भामध्ये तुमच्या डोक्यात काही आहे? कारण महिलांच्या व्यथा तुम्ही फार चांगल्या समजून घेऊ शकाल. बरोबर. महिलांचं तसंच असतं, शेवटच्या क्षणापर्यंत दुर्लक्ष. आणि हे तुम्ही जे प्रश्न विचारायला लागलात ना, मी तर म्हणेन ना, ह्याचा सगळ्यांचा अभ्यास आमच्या आमदार साहेबांनी पूर्ण करून ठेवलेला आहे. कारण त्यांच्या प्रत्येक भाषणातनं किंवा त्यांच्या मी काम करताना त्यांना जवळून बघते, त्यांनी ते म्हणजे त्यांनी इथपर्यंत की म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना ते मिसरी लावण्याचा मशिरी लावतात बायका, मग त्याच्यामुळे होणारे आजार किंवा स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारे आजार, वाढतं कॅन्सरचं प्रमाण, ह्यावर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास केलाय. कारण मी त्यांना मध्यंतरी एक टीम आली होती की ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आरोग्यावर आपल्याला काय करता येईल आणि त्यांना सुविधा काय पुरवता येईल. आता मला वाटतं त्यांनी आयुष्यमान हॉस्पिटल म्हणून आपल्याला लवकरच इथं चालू होणार आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सगळ्या म्हणजे ट्रीटमेंट्स कमीत कमी खर्चात, म्हणजे मला म्हणता येईल की 10 रुपयाच्या खर्चामध्ये आपल्या ह्या महिलांना तिथं अत्यल्प दरामध्ये त्यांना ती सेवा मिळणार आहे. आणि हे म्हणजे मी मोठेपणा सांगणार नाही आमच्या आमदार साहेबांचा, पण ह्या सगळ्यांवर त्यांनी खूप अभ्यास करून हे काम ऑलरेडी चालू केलेलं आहे. येत्या वर्षभरात ह्याचे रिझल्ट आपल्याला नक्कीच दिसतील. काजू उत्पादन शेतकरी, ऊस उत्पादन शेतकरी, या सगळ्या शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत. काय त्यांच्याकडे बघताय तुम्ही? तशा काही अपेक्षा घेऊन शेतकरी येतात तुमच्याकडे? त्यांना काय घेऊन जाणार आहात तुम्ही? मुळात मीच एक शेतकरी आहे, त्याच्यामुळे त्यांचं दुःख माझ्या एवढं कोणी समजू शकणार नाही. शेतात काम करताना प्रामुख्याने आता मजुरांचा खूप तुटवडा आहे, वाढलेली मजुरी. म्हणजे एक शेत मालक म्हणून म्हणजे वाटतं की आपली मजुरी वाढली, पण शेत मजूर म्हणून त्यांना पण परवडणाऱ्या दरात ते मिळायला पाहिजे. हे सगळं जाऊन पोचतं कुठे? आपण उत्पादन केलेल्या शेतमालाला योग्य दर मिळावा, त्याचं मार्केटिंग व्यवस्थित व्हावं, किंवा आपण काय पिकवतो ते योग्य दरात पुढे जावं, ह्या दृष्टीनेच आम्हाला काम करायला लागणार आहे. आणि विकसित शेती म्हणजे कमी खर्चात, कमी वेळेत, कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल, आणि टेक्निकली स्ट्रॉंग शेती ह्यावर जास्त भर देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी मग माती प्रशिक्षण पासून ते पाण्याच्या नियोजनापर्यंत, खताच्या नियोजनापर्यंत हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने कसं करता येईल ह्याचं एक
ट्रेनिंग सेंटर जरी आपल्याला काढता आलं ओके. तर हे जो रोजगाराचा प्रश्न आहे तो ह्या दृष्टीने पण कमी होणार आहे. आणि शेतीकडं करण्याचा कल लोकांचा वाढेल. कारण आताच्या नवीन पिढीला शेतीकडे खूप कल तरुणांचा अजिबात दुर्लक्ष आहे शेतीकडे. कारण कष्ट खूप आहे, त्यातून परतावा त्यांना हवा तेवढा मिळत नाहीये आणि त्यात एक लाईफस्टाईल नाही मिळत. कारण शेतकरी हा 24 तास शेतामध्येच काम करायला पाहिजे. मग शेतीपूरक व्यवसाय जसं की आता आपल्या इथं जनावर असतात, दूध डेअरीला दूध जातं, तिथपर्यंत शेती व्यवसाय किंवा कुक्कुटपालन असेल, गांडूळ खत असेल किंवा कोंबडी वराहपालन, शेळीपालन असेल, वराहपालन ह्या इथपर्यंतच आहे. पण ते अधिकाधिक चांगल्या पद्धतीने टेक्निकली स्ट्रॉंग करता येईल आणि त्यातून त्यांना जास्त नफा कसा मिळेल ह्याच दृष्टीने काम करण्याचा माझा विचार आहे. टॅलेंट असून सुद्धा बऱ्याच महिला या घरी राहतात, त्यांना पुढे काही करता येत नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं महिलांसाठी फार महत्त्वाचं आहे. काय वाटतंय तुम्हाला, काय प्रयत्न होतील तुमच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी? महिला बचत गटांवरच काम करणं गरजेचं आहे. त्यामधूनच त्यांना रोजगार निर्मिती, रोजगार उपलब्धता करून देऊन त्यांनी तयार केलेल्या मालाला विक्री कशी करायला पाहिजे हे आधी ठरवायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या म्हणजे आता आपल्या शेतकरी महिला पण स्वतः जनावरं सांभाळतात, स्वतः मजुरीला जातात, त्या येणाऱ्या दुधाच्या उत्पन्नातून, तसं त्या खऱ्या आर्थिक सक्षम आहेत असं मला म्हणायचं. पण जे मध्यमवर्गीय आहे, ज्या महिला शेतावर पण नाही जाऊ शकत आणि घरात पण त्यांना काही काम उपलब्ध नाही, अशा महिलांसाठी खरं तर मला काम करायचंय की ते बाहेर नाही जाऊ शकत, घरातल्या घरात त्यांना काम, हाताला काम मिळायला पाहिजे, गृहउद्योग. आणि त्यासाठी त्यांना मार्केट उपलब्ध होणं गरजेचं आहे. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही बचत गटांचा हॉल उभा करणार एक मानस आहे. तर तो उभा जर झाला आणि त्यांना एक आठवड्याचा बाजार तिथे भरवता आला त्यांनी केलेल्या उत्पन्नाचा आणि ते ब्रँडिंग करून त्यांना ऑनलाईन जर विक्री करता आली तर ते जास्त फायदेशीर राहील. ग्रामीण भागामध्ये आजही राजकारणाकडे बघण्याचा महिलांचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही थोडासा निगेटिव्ह आहे, थोडासा नकारात्मक आहे. महिलांनी राजकारणात यायला पाहिजे, राजकीय नेतृत्व केलं पाहिजे किंवा विकासाची धुरा आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिला अडचणी समजून घेऊ शकतात आणि जे प्रामाणिकपणे काम करून म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करू शकतात ते म्हणजे महिलांना कोणी चॅलेंज नाही करू शकत. काम करण्याच्या बाबतीत कुठंच हायगाई नसते आणि महिलांचा पूर्वी होतं, महिलांनी राजकारणात नसावं किंवा राजकारण त्याच्या दृष्टीने म्हणजे राजकीय दृष्ट्या महिलांना राजकारणाचं काही कळत नाही असं म्हटलं जायचं, डिसिजन घेता येत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी आपण उपलब्ध होऊ शकत नाही. पण आता 50% आरक्षण आले, परत शैक्षणिक दर्जा वाढल्यामुळं महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आघाडीवर आहेतच. कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला नाही आहेत असं नाही आहे. तर नक्कीच राजकारणात पण चांगलं काम करतायत महिला. कितीतरी अशा महिला आहेत, सुषमा स्वराजजी होत्या, म्हणजे सुषमा स्वराजच्या पाठोपाठ मला त्यांचा कुठंतरी भास होतो, चित्रताई वाघचा. हे प्रभावी नेतृत्व आहेत जे सक्षमपणे आज काम करतायत राजकारणामध्ये. तर नक्कीच महिला प्रभावीपणे राजकारणात काम करू शकतात आणि करत राहणार, मी असं सांगेन आपल्याला. या होत्या माझ्याबरोबर नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार गिरिजादेवी शिंदे नेसरीकर. त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका या पॉडकास्टमधनं मांडली माझ्यासमोर. त्यांनी मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात केलेली मांडणी ही खरंच कौतुकास्पद आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या डोक्यातली विजन्स त्यांना क्लिअर आहेत, त्यांनी ती सांगितलीत. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचं त्यांना सहकार्य आहे आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीतूनच मी बघत असते आणि त्यांच्या सहकार्यातून हा चंदगडचा कायापालट करण्याचा जिल्हा परिषद मतदारसंघ हा नेसरी आहे याचा मी कायापालट करणार आहे. त्याचबरोबर त्यांनी हेमंत कोलेकर यांचंसुद्धा आभार मानलं की त्यांनी स्वतःला संधी मिळालेली असतानासुद्धा तो AB फॉर्म मला दिला. त्यांचा मोठेपणा आहे तो आणि त्याचं यश त्यांना पक्ष नक्कीच देईन. पक्षनिष्ठा ही आमच्याकडे फार महत्त्वाची असते आणि भाजपमधल्या सगळ्या नेत्यांनी ती पाळली पाहिजे आणि ती पाळली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. मी त्यांच्या राजकीय घराण्याबद्दल बोललो, मी त्यांच्या राजकीय वारशाबद्दल बोललो आणि नेसरीकर घराण्याच्या एका वैभवशाली वारशाबद्दलसुद्धा त्यांनी मला माहिती दिली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल जरूर तुम्ही प्रतिक्रिया करून कळवा. मॅडम, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाची, तुमच्या डोक्यातली विजन्स, तुमच्या स्वप्नातला तुमचा मतदारसंघ हा नक्कीच समृद्धीपर्यंत जावा ही अपेक्षा मी व्यक्त करतो. विकासाच्या दूत म्हणून तुम्ही पुढे यावात आणि तुम्हाला विजय मिळावा
अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.